मी अरविंद आठले। आज आपण संस्कृत काव्य आणि नाटककार या विषयावर बोलणार आहोत आणि बोलण्यासाठी आपल्याकडे संस्कृतच्या विदुषी असणाऱ्या संहिता रानडे आलेल्या आहेत। यांचा संस्कृतवर प्रभुत्व आहे आणि संस्कृत विषयामध्ये BA आणि MA या दोन्ही विषयामध्ये त्यांना सुवर्ण पदक युनिव्हर्सिटीची मिळालेली आहेत आणि सध्या डेक्कन कॉलेजमध्ये शिकवण्याचा त्यांचा अनुभव आहे। संशोधन त्या ठिकाणी त्या करत आहेत। एवढा परिचय मला असं वाटतं पुरे। त्यानंतर त्यांचं मीमांसा फाउंडेशन म्हणून एक त्यांचं कार्य, मोठे कार्य ते आणि त्यांचे मिस्टर सुमित रानडे जे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या राजनीतीवर ज्यांचं प्रभुत्व आहे, अशा प्रकारचे हे दोघं नवरा बायको, तरुण नवरा बायको। मला मोठं आश्चर्य वाटतं की या वयामध्ये त्यांनी हे सगळं कमावलेलं आहे। अर्थात त्याच्यामागे एक फार मोठी भूमिका मी तुम्हाला सांगणार आहे की आळंदीच्या नरसिंह सरस्वतींचे भक्त असणारी ही मंडळी आहेत। गेले अनेक पिढ्या हे आळंदीला त्यांचं जाणं येणं आहे आणि महाराजांची ती कृपा आहे, यात मला काही शंका नाही। तर आज आपण जो विषय बोलणार आहोत, संस्कृत कवी आणि नाटककार, मी त्यांना विनंती करतो की थोडंसं त्यांनी या विषयाचं इंट्रोडक्शन करावं की कवी आणि नाटककार यात फरक काय, नाट्य म्हणजे काय आणि काव्य म्हणजे काय। त्यावेळची जर पार्श्वभूमी त्यांना त्या नाटकाची कोणकोणती नाटकं घेणार आहेत, त्या नाटकामध्ये अजून काय असू शकतं, काय काय आहे। अतिशय प्रभावशाली अशी ही नाटकं आहेत आणि लोकांच्या, तुमच्या सगळ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी मुद्दाम मी हा विषय घेतलेला आहे। मागे आपण श्रीमती रोहिणी केतकर यांचं स्तोत्र आणि त्यावरचं शास्त्र याच्यावरचं घेतलेलं होतं। त्यामुळे संस्कृतचा तुमचा त्या अर्थाने सुरुवातीचा परिचय रोहिणी केतकरांकडून झालेला आहे। त्याच्या पुढचं काव्य ही नवीन पिढी घेते आहे, याचा मला अतिशय आनंद आहे। मी तिला विनंती करतो की तिने तो एक 4 शब्द त्या विषयावर बोलावे। सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार आणि आठले काकांना माझा खूप खूप नमस्कार, कारण त्यांनी मला ह्यासाठी योग्य समजलं आणि मला संधी दिली अशा प्रकारच्या विषयावरती बोलायची। खरं तर हा मी माझ्यासाठी एक उत्तम संधी म्हणते, कारण त्या माध्यमातून माझा देखील पुन्हा अभ्यास झाला आणि ह्या सगळ्या नाटकांचा, या महाकाव्यांचा मला या निमित्ताने पुनर्विचार करायची, त्यावरती पुन्हा अभ्यास करायची एक छान संधी उपलब्ध झाली। त्यामुळे आठले काका, तुमचा मनापासून आभार आणि खरंच मी तुमची कृतज्ञ आहे। आता आपला जो मुख्य आजचा विषय आहे तो असा की संस्कृत कवी आणि नाटककार। आठले काकांनी अगदी योग्य पद्धतीने म्हटलं की एवढी वर्ष झाली तरी देखील संस्कृत नाटकांची किंवा संस्कृत काव्यांची जादू काही कमी होत नाही, कारण संस्कृत साहित्य विश्वाला अतिशय प्रदीर्घ अशी परंपरा लाभलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे वेदांपासून ते आत्ताच्या काळात देखील आपल्याला अनेक संस्कृत काव्य, अनेक संस्कृत नाटकं यांची निर्मिती होताना आपल्याला दिसते। म्हणजे वैदिक साहित्य हे एक वेगळं आणि त्यानंतर आपल्याला साधारणपणे अभिजात साहित्याचा एक प्रारंभ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आपण आता बोलणार आहोत ते केवळ अभिजात साहित्यावरती बोलणार आहोत, कारण वैदिक साहित्याचा भरपूर पसारा आहे आणि त्याच्यावरती निश्चितपणे आपल्याला आणखीन खूप जाणून घेता येईल। पण अभिजात साहित्य ही सगळ्यांच्या मनात रुंजी घालणारी किंवा सगळ्यांना आवडणारी असा हा साहित्य प्रकार आहे। त्यामुळे आपण अभिजात साहित्याविषयी या एकंदर काय म्हणतो व्हिडिओ मालिकेमध्ये बोलणार आहोत। तर त्यामध्ये मुख्यत्वे आपण 5 कवी आणि नाटककार घेतले आहेत। आता गंमत अशी आहे की संस्कृत साहित्यामध्ये कवी ही जी संज्ञा आहे ती नाटककारांना देखील लागू पडते। म्हणजे अगदी ऋग्वेद काळापासून आपल्याला कवी ही संज्ञा वापरलेली पाहायला मिळते आणि कवीचा अर्थ जो स्तुती करतो अशा अर्थी कवी हा शब्द आपल्याला ऋग्वेदात प्रामुख्याने पाहायला मिळतो। त्यामुळे ऋषी हे देखील कवी होते हे आपल्याला ऋग्वेदातल्या अनेक सूक्तांमधनं जाणवतं, कारण त्या पद्धतीची प्रतिभा आणि त्या पद्धतीची कल्पनाशक्ती आपल्याला ऋग्वेद सारख्या वेदांमध्ये सापडते। आणि जेव्हा आपण पुढे येतो, ज्या वेळेला अभिजात साहित्याचा विचार करतो, त्यावेळेला काही ठळक कवी आपल्याला दिसून येतात। त्यामुळे मी आता नाटककार आणि कवी असा शब्द वेगळा न वापरता सरसकट सगळ्यांना कवी असं म्हणणार आहे। तर ते कोणते प्रमुख कवी? आत्ता मी केवळ 5 घेतलेले आहेत, तसे अनेक, म्हणजे अशी कवींची मांदियाळी आपल्याला संस्कृत साहित्यामध्ये पाहायला मिळते, पण केवळ 5 प्रमुख आणि ज्यांच्याशिवाय संस्कृत अभिजात साहित्याला पूर्णत्व येणार नाही किंवा ते बाहेर काढले तर संस्कृत साहित्याचा खरोखरच आत्मा आपल्याला हिरावून घेतलाय की काय असं वाटेल, असे हे 5 कवी आपण आता या माध्यमातून बघणार आहोत। ते कोणते?
तर अतिशय सुपरिचित आणि सगळ्यांना माहीत असलेली अशी व्यक्ती म्हणजे कालिदास. कालिदासाचा आपण ह्या मालिकेमध्ये या भागांमध्ये पाहणार आहोत. आता कालिदासाच्या जवळजवळ 7 कलाकृती आहेत एकूण. त्याच्यामध्ये ऋतुसंहारम, मेघदूतम ही 2 खंडकाव्य आहेत. त्याच पद्धतीने मालविकाग्निमित्रम, विक्रमोर्वशीयम आणि अभिज्ञान शाकुंतलम ही 3 नाटकं आहेत. आणि किरातार्जुनीयम आणि रघुवंशम ही 2 महाकाव्य आहेत. त्यामुळे या सगळ्या काही काव्य प्रकारांचा आपल्याला काही अभ्यास करता येणार नाही. त्यामुळे केवळ रघुवंशाचा आपण या माध्यमातून आढावा घेणार आहोत. नंतरचा कवी आहे तो म्हणजे भवभूती, ज्याची देखील 3 नाटकं आपल्याला प्रसिद्ध आहेत, माहिती आहेत. त्यातलं एक म्हणजे मालती माधवम, दुसरं महावीर चरितम आणि तिसरं म्हणजे उत्तर रामचरितम. तर आपण ह्या भागात केवळ उत्तर रामचरितम पाहणार आहोत. नंतर म्हणजे भास नावाचा कवी, जो की खरं पाहिलं तर सगळ्यात ज्येष्ठ असं म्हणता येईल, कारण कालदृष्ट्या देखील तो कालिदास, भवभूती इत्यादींना पूर्वीचा आहे. त्यामुळे भासाचं आपण स्वप्न वासव दत्तम नावाचं नाटक या माध्यमातून पाहणार आहोत. आणि खरं पाहिलं तर भासाची 13 नाटकं जवळजवळ प्रसिद्ध आहेत. म्हणजे त्याला नाटक चक्रच म्हणतात, कारण 13 नाटकांच्या माध्यमातून आपल्याला भास भेटतो. तर त्यातलं केवळ आणि केवळ स्वप्न वासव दत्तावरती आपण बोलणार आहोत. बाकीची नाटकं जी आहेत ती जरूर वाचावीत अशी आहेत. छोटी छोटी नाटकं आहेत, सोप्या भाषेतली नाटकं आहेत. नंतर आपण बघणार आहोत तो म्हणजे विशाख दत्त, ज्याचं मुद्रा राक्षसम नावाचं थोडंसं हटके असं नाटक आहे. ते नाटक आपण त्या माध्यमातून आपण विशाख दत्ताची एकंदर हुशारी, त्याचं संस्कृतावरचं प्रभुत्व आणि त्याहीपेक्षा त्याचं अर्थशास्त्रावरचं म्हणजे राजकारणावरचं प्रभुत्व हे आपण या माध्यमातून पाहणार आहोत. आणि 5वं म्हणजे भारवीचं किरातार्जुनीयम नावाचं महाकाव्य, ज्याच्यामध्ये महाभारतामधल्या अर्जुन आणि किरात वेश धारण केलेले शिव या दोघांमधलं द्वंद्व युद्ध किरातार्जुनीयममध्ये भारवीने चितारलेलं आहे. त्यामुळे तेही आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे एकूण 2 महाकाव्य, कालिदासाचं रघुवंशम आणि भारवीचं किरातार्जुनीयम, आणि एकूण 3 नाटकं म्हणजे भासाचं स्वप्नवासव दत्तम, नंतर भवभूतीचं उत्तर रामचरितम आणि विशाख दत्तचं मुद्रा राक्षसम, असं आपण ह्या भागांमध्ये पाहणार आहोत. आता हीच का नाटकं निवडली, तर मगाशी मी म्हटलं तसं की ह्याला जर बाजूला सारलं तर आपल्याला संस्कृत साहित्य जे आहे ते सुनं वाटेल, इतकी ह्या नाटकांनी मिळवलेली प्रसिद्धी आहे, ख्याती आहे. आणि अजूनही ते लोकांच्या मनावरती तितकंच गारूड करतात. का करतात हे आपण निश्चितपणे पुढे पाहणार आहोत. त्यामुळे संस्कृत साहित्य म्हटलं की किती घेऊ आणि किती नाही असं प्रत्येकाचंच होतं, आणि माझंही तसंच झालं. मी फक्त ह्या 5 कवींना शरण जायचं ठरवलं असं म्हणायला हरकत नाही, कारण एकेका 10-15 मिनिटांच्या भागामध्ये ह्यांच्याविषयी किती बोलू आणि किती नाही असं होणार आहे. म्हणजे गंमत बघा, संस्कृत नाटककारांचं आणि कवींचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांच्या एका श्लोकावरती अगदी थोड्या अवधीमध्ये आपल्याला बरंच काही सांगता येतं. म्हणजे एकही श्लोक पुरतो 10 मिनिटांचं किंवा 15 मिनिटांचं बोलायला, आणि त्याचबरोबर त्याच एका श्लोकावरती आपण दीर्घकाळ देखील बोलू शकतो. म्हणजे केवढा अर्थ त्या भाषेमध्ये दडवून ठेवता येतो आणि ते केवढा अर्थ त्या भाषेमधनं सांगता देखील येतो. अशा पद्धतीची किमया या सगळ्या आपल्याला काव्यामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे हे 5 विषय आपण या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे यातल्या काही ज्या नायिका आहेत नाटकांच्या, या नायिकांच्या काही स्वभाव वैशिष्ट्य काही सांगता येतील का? निश्चितपणे आहेत. म्हणजे आता भासाचं जे स्वप्नवासव दत्तम नावाचं आपण नाटक पाहणार आहोत ते तसं तर नायिका प्रधान म्हणता येईल, कारण त्याच्यामध्ये राणी पद्मावती आणि राणी वासवदत्ता या दोघींवरतीच बराचसा फोकस आपल्याला पाहायला मिळतो. उदयन नावाचा राजा आहे तो तिथे येतो, पण या दोघींवरती जास्त फोकस आहे. पण आता गंमत अशी आहे की रघुवंशम जे आहे ते जवळजवळ रघुकुळातल्या 28 राजांचं चरित्र वर्णन करणारं काव्य आहे. तर तिथे आपल्याला नायिकांचा तितका मोठा सहभाग सापडत नाही. म्हणजे आहे, दिलीपाची राणी आहे, त्याचबरोबर राजा अजय जी आहे त्याची राणी आहे, आणि अर्थात सीता देखील आहे. त्यात हे झालं रघुवंशाच्या बाबतीत. पण आता गंमत अशी आहे की त्यातलाच जो भवभूती आहे, भवभूतीचं उत्तर रामचरितम आहे, त्याच्यातलं सीतेचं जे कॅरेक्टर आहे ते खूपच आपल्याला भावणार आहे. कारण भवभूती हा जणू काही सीतेच्या मुखातून त्याच्या भावना बोलतोय की काय असं वाटतं. त्यामुळे हे सगळे कवी ना त्यांच्या पात्रातनं डोकवत असतात. त्यामुळे नायिका झाल्या, नायक झाले किंवा इतर जरी पात्र झाले तरी त्यातनं कवी दिसतोय की काय, आणि कवीची काय एकंदर कल्पनाशक्ती आहे आणि त्याचा काय स्वभाव आहे हे आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतं. पण नाट्यशास्त्राचा जर अभ्यास करायचा तर मूळ काय तुम्हाला
अभिप्रेत काय असतं? नाट्यशास्त्र म्हणजे काय? कोणी लिहिलं? काही त्याचे काही नियम आहेत का? असं काही असेल तर ते सांगितलं तर बरं होईल. निश्चितच 5वा वेद म्हणून नाट्यशास्त्राचा नेहमीच उल्लेख आणि गौरव केला जातो. एकूण आपले 4 वेद आणि 5वा नाट्यवेद, जो की भरत मुनींनी लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे नाट्यशास्त्र खूप सविस्तर पद्धतीने आपल्याला आजही उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये एकंदर नाट्य, संगीत, नृत्य, वाद्य अशा ह्या सगळ्या अभिजात कलांविषयी सविस्तर वर्णन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे नाट्यशास्त्र म्हणजे केवळ अभिनयापुरतं हे मर्यादित न राहता ते नृत्याविषयी देखील आपल्याला सैद्धांतिक अनेक गोष्टी सांगतं. त्याच पद्धतीने वाद्याविषयी, संगीताविषयी देखील आपल्याला त्या माध्यमातून कळून येतं. आणि निश्चितच त्याचे वेगवेगळे नियम देखील आहेत, जे की आपल्याला संस्कृत नाटककारांनी फॉलो केलेले आहेत. त्याचं अनुनयन केलेलं आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. पण ह्या ज्या नायिका आहेत तर त्यावेळची जी परिस्थिती आर्थिक सामाजिक जी काही असेल तर त्यावेळी स्त्री पुरुष असा काही भेदभाव होता का? ह्या सगळ्या स्त्री पुरुषांना समान वागवलं जायचं का? असं काही नाट्यशास्त्रात लक्षात येतं का? असा काही काय म्हणतो असा स्पष्ट संदर्भ आपल्याला मिळत नाही, पण निश्चितच या नाटकांवरनं असं आपल्याला दिसून येतं की तसा काही खूप मोठा भेद तिथे होता असं आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण जेव्हा भवभूती आहे तो सीतेच्या मुखातून स्वतःचे एकंदर भाव व्यक्त करतोय. आणि त्याची कथा अगदी थोडक्यात सांगायची म्हणजे सीतात्यागानंतर मुख्यतः रामाने सीतात्याग का केला ह्याच प्रश्नावरती भवभूती बोट ठेवतो. आणि सीतेचा त्याग त्याने प्रजेच्या रंजनासाठी केला किंवा प्रजेसाठी जे त्याचं कर्तव्य आहे त्यासाठी केला. हे जरी खरं असलं तरी अशा पद्धतीने सीतेचा त्याग करणं हे काही न्याय्य नव्हतं हे भवभूती कुठेतरी मांडतोय. त्यामुळे तिच्यावर झालेल्या एक प्रकारच्या अन्यायाला तो या उत्तरामचरितमधनं वाचा फोडतो आहे. त्यामुळे खरंच असं आपल्याला असं काही म्हणता येणार नाही असमानता किंवा ह्या पद्धतीचं, पण निश्चितपणे आपल्याला असं म्हणता येईल की हे दोन्ही कॅरेक्टर किंवा स्त्री आणि पुरुष हे दोघंही जण समाजामध्ये तितकेच महत्त्वपूर्ण होते हे आपल्याला या नाटकांमध्ये देखील पाहायला मिळतं. आणि दुसरा एक मला मुख्य नेहमी हा प्रश्न पडतो की हा काळ कोणता आहे? ही नाटकं जी झाली ही काही शेकडो वर्षांच्या कालावधीमध्ये झाली का काही विशिष्ट कालात ती जास्ती आली? आणि तसं असेल तर त्यावेळी ती का झाली असं काही आपल्याला सांगता आलं तर बरोबर. तर मुळात हा काळ आहे साधारणपणे इसवी सन पूर्व 4थे ते 5वे शतक. हा मी काळ का म्हणतेय कारण ह्या काळातलं आपल्याला जे जुन्यातलं जुनं नाटक उपलब्ध होतं ते म्हणजे भासाची जी नाटकं आहेत ती 13 नाटकं ती त्या काळात रचली असावी असा एकंदर विद्वानांचा कयास आहे. त्यामुळे इसवी सन पूर्व 4थे ते 5व्या शतकापासून ते अजूनपर्यंत नाटकं रचली जात आहेत. त्यामुळे त्याला काही कुठे काय म्हणतो ती संपली आहेत असं नाही. तर आपण जी घेणार आहोत ती प्रामुख्याने इसवी सन पूर्व 4 ते 5वं शतक ते इसवी सनाचं 6वं ते 7वं शतक या कालावधीतली ही नाटकं आहेत. आता ही त्या काळात का रचली गेली असावी ह्याला काही ठोस असं उत्तर नाही, पण निश्चितपणे त्या काळामध्ये या सगळ्या कवींना खूप मोठा राजाश्रय होता हे आपल्याला पदोपदी जाणवतं. त्याच पद्धतीने ते राजे आणि त्या काळची जी प्रजा होती तीही तितकीच साहित्य, संगीत आणि कलेमध्ये रस ठेवणारी होती. त्यामुळे ह्या पद्धतीच्या साहित्य प्रकाराला, ह्या प्रकारच्या काव्याला आपल्याला खूप जास्त पाठिंबा दिल्याचं आणि त्याचा पुरस्कार केल्याचं वेळोवेळी पाहायला मिळतं. त्यामुळेच कदाचित या काळामध्ये आपल्याला याचं भरपूर निर्मिती झालेली दिसून येते. वा, तर एकंदरीत ही अशी खूप मोठी मेजवानी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मिळणार आहे. ही संधी तुम्ही घ्या. यातल्या प्रत्येक नाटकाविषयी आता एक आपण हळूहळू त्या बोलणार आहेत. या प्रत्येक नाटकाचं वैशिष्ट्य काय आहे, त्याच्यातल्या कोणत्या भूमिका कशा आहेत, त्यातले नाटककार, कवी यांचं मन कसं वळत गेलं आहे आणि त्याचं रंजन हाही एक त्यामध्ये मोठा भाग त्यावेळी होता. राजाश्रय होता या सगळ्यांना हा मुख्य भाग आहे. राजाश्रय नसता तर कदाचित इतकी नाटकं उत्पन्न झाली नसती. तर वैदिक संस्कृतीमध्ये केवळ नाक दाबून प्राणायाम आणि योग एवढंच नाही आहे. या संस्कृतीमध्ये कला आहे, नृत्य आहे, नाटक आहे आणि यासाठी या सगळ्यांची देवता जी श्री शंकर आहे ही त्या सगळ्यांना प्रेरणा देणारी अशी ही देवता आहे. तर या दृष्टीने ह्याचा काही समारोप तुला करता येईल का या सगळ्या चर्चेचा काही? निश्चितपणे या चर्चेचा समारोप असं म्हणता येईल की जेवढं आपण संस्कृत साहित्य विश्वात अवगाहन करू, अवगाहन म्हणजे काय, डुबकी लावू, तेवढं ते आपल्याला तेवढं अधिक आपल्याला ते प्राप्त होऊ शकतं. कारण
इतकं विपुल आणि आपल्याला समृद्ध असं साहित्य पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये केवळ अध्यात्म नाही आहे, अध्यात्म त्याचा शिरोबिंदू मानायला हरकत नाही, पण इतर जी काही विद्या आहे, इतर जी काही शास्त्र आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावरती विकसित झालेली पाहायला मिळतात आपल्याला. त्यामुळे निश्चितपणे या सगळ्याचा अभ्यास आपण केला पाहिजे, कारण आपण नाही केला तर कोण करणार, आणि आपणच तो केला पाहिजे. आपल्याला त्याचं उत्तम ज्ञान होऊ शकतं, कारण आपण त्या संस्कृतीचे पाईक आहोत आणि आपल्याला ते त्या पद्धतीने परंपरेने उपलब्ध झालं आहे. त्यामुळे निश्चितपणे त्याचा अधिकाधिक आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याचा केवळ अभ्यासापुरता अभ्यास न ठेवता त्याचा संशोधनपूर्ण आपण अभ्यास करायची आज देखील गरज आहे. आणि ती वेळोवेळी त्या पद्धतीने अभ्यास करून आपल्याला जर जगापुढे या माध्यमातून काही मांडता येत असेल की वेगवेगळे साहित्य प्रकार असू देत, वेगवेगळी शास्त्र असू देत, आपले भारतीय पूर्वज हे कोणत्या पद्धतीचा विचार करत होते आणि त्यांच्यासमोरचे नेमके मुद्दे कोणते होते अभ्यासाचे, हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं त्यावेळेला आपल्याला अचाट व्हायला होतं. मगाशी आठले काकांनी मीमांसा फाउंडेशन फॉर इंडिक स्टडीजचा उल्लेख केला. मला या माध्यमातून हे सांगायला आवडेल की मीमांसा फाउंडेशन फॉर इंडिक स्टडीज नावाची जी संस्था आहे, जी आपण काही वर्षापूर्वी सुरू केली, त्या संस्थेच्या माध्यमातून आपण ह्याच पद्धतीचा अभ्यास पुढे नेऊ पाहतोय. म्हणजे भारताचा भारतीय दृष्टिकोनातून जर अभ्यास करायचा असेल तर तो कसा करता येईल आणि त्यासाठी आपण नवीन कुठली मेथडॉलॉजी म्हणजे पद्धती वापरू शकतो आणि भारतीय साहित्यामध्ये, शास्त्रामध्ये अशी कुठली दृष्टी आहे की जी आपल्याला याचा अभ्यास करायला पूरक ठरते किंवा याचा अभ्यास करायला अधिक आपल्याला पुष्टी देते, ह्या पद्धतीचा मीमांसा फाउंडेशन फॉर इंडिक स्टडीजच्या माध्यमातून आपण अभ्यास करतो. ह्याचं स्वरूप असं आहे की हा अभ्यास 4 प्रमुख स्तंभांखाली होतो. त्यातला पहिला स्तंभ आहे विज्ञानाचा, ज्या माध्यमातून आपण एकंदर भारतीय विचारातला जो काही वैज्ञानिक ठेवा आहे, जे काही ज्ञान संचित आहे, त्याचा आपण ह्या स्तंभाखाली अभ्यास करतो. दुसरा जो स्तंभ आहे तो म्हणजे दर्शनाचा, ज्यामध्ये आपण भारतीय तत्वज्ञान, धार्मिक विचार आणि अध्यात्म ह्याचा अभ्यास करतो. तिसरा स्तंभ आहे तो म्हणजे इतिहासाचा, भारताचा एकंदर जो इतिहास आहे त्याचा आपण संशोधनपूर्ण अभ्यास या तिसऱ्या स्तंभाखाली करतो. आणि चौथा स्तंभ आहे तो म्हणजे संभाषा. संभाषा म्हणजे एकंदर डिस्कोर्स असा त्याला इंग्रजी शब्द आपण वापरू शकतो, प्रतिशब्द वापरू शकतो, ज्यामध्ये आपण राजकीय, आर्थिक आणि सामाजिक जे काही सिद्धांत आहेत त्याविषयीच्या ज्या काही चर्चा आहेत, प्रतिचर्चा आहेत, वाद आहेत, प्रतिवाद आहेत, आपण या सगळ्याचा अभ्यास संभाषा या स्तंभाखाली करतो. त्यामुळे ह्या 4 स्तंभांच्या माध्यमातून आपल्याला भारत अधिकाधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येतोय का, यासाठी आपण वेगवेगळे लेख, त्याचबरोबर काही मुलाखती, वेगवेगळ्या लेखमाला, नंतर काही स्पेशल लेक्चर सिरीज, म्हणजे नुकतंच आपण वेदकालीन स्त्री जीवनावरच्या काही व्याख्यान आपण घेतली होती, ज्या माध्यमातून आपण वेदकाळामध्ये स्त्री जीवन कसं होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सो अशा वेगवेगळ्या व्याख्यानमाला यांचं देखील आपण आयोजन करतो. हे सगळं आपल्याला मीमांसाच्या वेबसाईटवरती उपलब्ध होईल, www.bharatmimamsa.com. आणि त्याचबरोबर आपलं यूट्यूबवरती देखील चॅनल आहे, ज्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत झालेले कार्यक्रम पाहू शकता. आणि हे केवळ आणि केवळ नवीन पिढी या माध्यमातून तयार होईल किंवा नवीन माणसं जोडली जातील आणि अधिकाधिक भारताचा अभ्यास करण्यासाठी, संशोधनपूर्ण अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक छान समूह तयार करता येईल, एक छान चमू तयार करता येईल, या माध्यमातून आपण हा प्रयत्न करत आहोत. यासाठी अनेक मार्गदर्शकांचं आपल्याला सहाय्य देखील लाभतं आणि ह्या विषयातले जे म्हणून तज्ज्ञ आहेत ते यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात किंवा यामध्ये लेख आणि इतर माध्यमातून सहभाग घेतात. त्यामुळे आपण नक्की वेबसाईटला व्हिजिट कराल आणि तुम्हाला कसं वाटतंय हे मला नक्की कळवाल. आणि पुन्हा एकदा मी आठले काकांना धन्यवाद देते की त्यांनी ह्या पद्धतीने मला संधी दिली आणि एक छान विषय या माध्यमातून सगळ्या रसिक प्रेक्षकांपर्यंत मला पोहोचवता आला. धन्यवाद आठले. धन्यवाद. आता पुढे आपण जाऊन अनेक नाटकांचा, काव्यांचा आस्वाद घेणार आहोत आणि तुम्ही सर्वांनी या सर्वांचा अतिशय रसिकपणे आस्वाद घ्यावा आणि या संस्कृत साहित्याच्या प्रचारालाही तुम्ही तशी मदत करावी असं मी तुम्हाला आवाहन करतो. आणि या ठिकाणी आम्ही थांबतो. यापुढे एक एक काव्य आणि नाटक याविषयी आता तुम्हाला त्या जास्ती सविस्तरपणे माहिती सांगतील. नमस्कार.